पक्ष फंड म्हणून त्याला निवडून यायचंय म्हणून सुद्धा काही कोट्यावधी रुपये प्रत्येक आमदाराला निवडणूक लढवण्यासाठी किंवा उमेदवार म्हणूयात त्याला मिळत आहेत. पण यातीलच एक गेम, यातीलच काही बंडल, यातीलच काही खोके आज पुण्याच्या खेडशिवापूर टोल नाक्याच्या तिथल्या पोलीस स्टेशनला मिळाले. त्यांना सापडले, त्यांनी गाडी पकडली, शोध मोहीम सुरू आहे. 24 तास उलटून गेलेले आहेत. पोलिसांनाही सगळं माहिती आहे, प्रशासनालाही सगळं कळून चुकलंय. सत्ताधाऱ्यांचा ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना नेत्यांकडून गेल्याच असतील. महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता लागली. प्रत्येक राजकीय पक्षांची घोडदौड सुरू झाली आणि पैशाचा बाजार सुद्धा मांडला गेला. काय झाडी, काय डोंगर, काय इथलं सगळं एकदम हॉटेलच भारी अशी निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष सत्ता भोगल्यानंतर काही आमदारांनी जो महाराष्ट्रातून पळ काढला, त्याच आमदारांच्या त्याच 50 खोक्याच्या एकदम ओकेच्या गप्पा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंगू लागल्या. सांगोलेचे आमदार ज्यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये मुंबईकडून कोल्हापूरच्या रोडने जात असताना पुण्यामध्ये खेडशिवापूर टोल नाक्यावर 15 ते 20 कोटी रुपये सापडल्याची त्या ठिकाणी पुण्यामध्ये चर्चा सुरू झाली. सगळीकडे बातम्या प्रसिद्ध झाल्या. फक्त त्याच्यातले 5 कोटी रुपये रोख रक्कम सापडली, बाकीचे कुठे गेले? महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्रश्न पडला. कारण ज्यांनी 50-50 खोके घेतले होते त्यांनी 2.5 वर्षाच्या ॲग्रीमेंटमध्ये सरकार सत्तेवर ठेवण्यासाठी आणि सत्तेची चव घेण्यासाठी त्यांचं ॲग्रीमेंट पूर्ण झालं. आता परत निवडून येण्यासाठी कदाचित 50 खोक्यांचाच वापर होतो की काय अशी महाराष्ट्रात कुजबूज आहे. पैशाचा महापूर येणार आहे. कुठला आमदार कुठून पैसे आणणार? त्याच्या काय पहिलीच इस्टेट अशी बापजाद्यांची भरपूर होती का? तर शोध मोहीम घेतली. आता इन्कम टॅक्स असेल किंवा अँटी करप्शन असेल, अजून पोलीस यंत्रणा असेल, वेगळ्या वेगळ्या यंत्रणा असतील, सत्ताधाऱ्यांना सगळे वाचवतील आणि विरोधकांच्या पाठीमागं आता ईडीच्या धाडी पडतील, सीबीआयच्या धाडी पडतील. जे जे सत्ताधारी पक्षाच्या आणि आमदारांच्या विरोधात पक्षातले बंडखोर असतील त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या मेहुण्यापर्यंत आता वेगळ्या वेगळ्या यंत्रणा पोहोचतील. कारण एकच, एक तर आमचे व्हा, एक तर आमच्या सोबत या, अन्यथा तुमची सगळी पाळंमुळं उकरून काढू आणि तुम्हाला आतमध्ये टाकू. हा 10 वर्षाचा सरकारनं सुरू केलेला राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि 5 कोटी रुपये खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर पुणे पोलिसांना अर्थात राजगड पोलीस स्टेशनच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सापडतात. टीप मिळाली कशी? कार्यकर्त्यांनी मागोवा घेतला कसा? एवढीच रक्कम मिळाली कशी? असे असंख्य प्रश्न जरी प्रलंबित असले तरी हळूहळू सगळे सत्य महाराष्ट्रासमोर येईल. कोणी म्हणतं ठेकेदाराचा पैसा आहे, अचानक एवढे बिलं मिळाले कुठून? मग इन्कम टॅक्स किंवा इतर अधिकाऱ्यांचं लक्ष याच्यावर आहे की नाही? आता आमदार महोदयांचेच पैसे म्हणल्यानंतर पळवाट शोधल्या जातील. बरेच महासमृद्धी महामार्ग पैशातूनच त्या ठिकाणी निर्माण होतात आणि कंत्राट सुद्धा तिथंच मिळतात. सगळ्यात महत्वाचं, पैसे खर्च करणारे आणि पैसे देणारे हे घरात बसून कुणाला तरी पाठवत असतात. ते कधीच स्वतः येत नसतात. समोर आले तर ते पकडले जाऊ शकतात. म्हणून कदाचित हा पळवाटीचा प्रकार असेल. मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची. पुण्यात 5 कोटी सापडले एका विधानसभेचे, अर्थात 5चे 25 असते आणि एका आमदाराचे असते तर किती मोठी ब्रेकिंग न्यूज की 288 मध्ये किती हजार कोटीचा महापूर येईल. मग माननीय निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्वसामान्य जनता असेल, या सगळ्यांनी कुणावर लक्ष ठेवायचं, कुणाला पकडायचं आणि करोडो रुपयांचा चुराडा महाराष्ट्रात सुरू झाला असेल तर मग आता हे फार भयानक आहे.
आता चंगळ कुणाची आहे? मतदारांची आहे, अधिकाऱ्यांची आहे का पुढाऱ्यांची आहे? या सगळ्या गोष्टीची चर्चा करूयात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, विधानसभेच्या निमित्तानं आचारसंहिता जाहीर झाल्यापासून माननीय निवडणूक प्रमुख मिस्टर चोकलिंगम साहेब आणि त्यांचे राज्यातील जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील किंवा संपूर्ण जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. कोण कुठं चुकीचा त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार करतंय, कोण कुठं पैसे कुठून कुणीकडे नेतंय, यासह बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास किंवा माहिती किंवा शोध हे प्रशासन घेत असतं. सरकारच्या बाजूनं बरेच अधिकारी असू शकतात, ते नाकारता येणारी गोष्ट नाही. अगोदरच इंटिमेशन मिळू शकते, कोणाला भीती आहे निवडून येईल की नाही, कुठल्या आमदाराला भीती आहे तिकीट मिळतं की नाही, तर कुठल्या आमदाराला कट झाल्याचं दुःख आहे, उमेदवारी मिळालीच नाही ह्याचं दुःख आहे. दुसऱ्या बाजूला मात्र निवडून येण्याचा जो क्रायटेरिया आहे आणि ज्या कॅटेगरीत जो उमेदवार बसतो त्याला कमीत कमी कोट्यावधी रुपये खर्चायची हिंमत, अक्कल आणि तयारी असणं गरजेचं आहे. हा सगळा प्रकार सरंजाम प्रस्थापित घराणेशाहीत जगणाऱ्या माणसाला ठीक आहे, त्याच्याकडे पैसे असतील, परंतु पक्षफंड म्हणून त्याला निवडून यायचंय म्हणून सुद्धा काही कोट्यावधी रुपये प्रत्येक आमदाराला निवडणूक लढवण्यासाठी किंवा उमेदवार म्हणूयात त्याला मिळत आहेत. पण यातीलच एक गेम, यातीलच काही बंडल, यातीलच काही खोके आज पुण्याच्या खेडशिवापूर टोल नाक्याच्या तिथल्या पोलीस स्टेशनला मिळाले. त्यांना सापडले, त्यांनी गाडी पकडली, शोध मोहीम सुरू आहे. 24 तास उलटून गेलेले आहेत. पोलिसांनाही सगळं माहिती आहे, प्रशासनालाही सगळं कळून चुकलंय. सत्ताधाऱ्यांचा ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना नेत्यांकडून गेल्याच असतील. सगळं कसं कुणी रडल्यासारखं करायचंय, कुणी मारल्यासारखं करायचंय. ठेकेदाराचा बळी दिला गेला. ज्या गाडीत पैसे सापडले ती गाडी काही दिवसापूर्वीच एका त्रयस्थ व्यक्तीकडून विकत घेतलेली होती. त्यांनी ते चौथ्यालाच त्या ठिकाणी विकली गेलेली आहे. ट्रान्सफर अजून झालेली नाही. सगळा गौड बंगाल आहे. काल चर्चा होती खेडशिवापूर आणि संपूर्ण पुणे शहरात आणि जिल्ह्यामध्ये की सांगोल्याच्या आमदाराचे पैसे इकडं कसं काय सापडले. मार्ग तोच आहे ना साहेब, मार्ग थोडा रस्ता वळवून जावा लागलं, कारण इकडं पकडतील म्हणून इकडून जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच सगळा फसायचा आणि फसवण्याचा पण कार्यक्रम झाला. सांगोल्याचे आमदार कोण आहेत जगाला माहिती आहे. कोण उद्धव ठाकरेंना सोडून निघून गेलं आणि कुणाला तिथले झाडे डोंगर आणि सगळं आठवलं. त्या सगळ्यांची फक्त विचार कल्पना शक्तीला जर फक्त बळकटी दिली, लक्षात येईल झाडं डोंगरात रमणारा माणूस आणि तिथल्या ऐशो आरामीत आणि हॉटेलच्या आणि तिथल्या राज्याच्या एकदम भारी सुखामध्ये अडकलेल्या माणसाने काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, काय बेड, काय आराम आणि काय मग रात्रभर झिंगाट, कसं एकदम ओके असं ब्रीद वाक्यच महाराष्ट्राला ज्यांनी दिलंय त्यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये नलावडे नावाचे आणि इतर त्यांचे सहकारी यांच्याकडे 5 कोटी रुपये सापडले पोलिसांना आणि तपासातून ते दुसऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी आता वळवले जात आहेत. कुणाला पळवलं जात आहे, कुणाला वाचवलं जात आहे. हात सगळ्यांचे ओले होणार आहेत. हात सगळ्यांचे ओले झाले असतील, पण खंबीर ते पोलीस, सक्षम ते पुणे पोलीस यंत्रणा ग्रामीणची ज्या देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास सुरू आहे, त्यांनी अत्यंत शिताफीने 5 कोटी तर 5 कोटी, पण अजून फॉर्म भरायचे त्या अगोदरच पकडून दाखवले. ही साधी गोष्ट नाही. पोलीस प्रशासनाचं पण अभिनंदन. पण याच्यामध्ये पळवाट त्या ठिकाणी सोडली जाईल. याच्यामध्ये प्रमुख आरोपीला पकडलं गेलं पाहिजे.
जो गाडीचा मालक आहे आणि जो नातेवाईकाचा नातेवाईक आहे, भले तो पुढारी असू द्या, आमदार असू द्या, तो जर दोषी असेल, कायदा सगळ्यांसाठीच सारखा आहे. आमदारांना वेगळा, खासदारांना वेगळा, लोकप्रतिनिधी म्हणून वेगळा, सामान्य जनतेला वेगळा, प्रशासनाला वेगळा, पोलीस प्रशासनाला वेगळा आणि इतर लोकांना वेगळा, असं जर कुणाला वाटत असेल तर हा शुद्ध खोटेपण आहे. असं करून चालणार नाही, कारण महाराष्ट्रात कायद्याने त्या ठिकाणी सगळा प्रकार होतो. आता हे पकडलेले 5 कोटी शासनाच्या तिजोरीत जमा होतात, त्याच्यावर शासन ताब्यात घेतं की खोट्या ठेकेदाराचं नाव प्लांट करून किंवा ही रक्कम माझीच आहे असं सांगून जर कुणी बनाव करणार असेल, लक्ष सगळ्यांचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.